झेंडावंदन करू दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळालं असं नाही. मंत्री भरत गोगावलेंचा निशाणा कोणावर? रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही कायम आहे. विधानसभा निवडणुका होऊन 6 महिने उलटले तरी अजून या जागेचा तिढा सुटलेला नाही. मंत्री भरत गोगावले देखील रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. पालकमंत्र्यांसाठी 26 जानेवारी 15 ऑगस्ट हे दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात आणि यावर भरत गोगावले यांनी म्हटले की झेंडावंदन करू दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळालं अशातला भाग नाही. 1 मे रोजी रायगडमध्ये मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं होतं. यावरून आता पुन्हा रायगडच्या पालकमंत्रीपदाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. यावरून आता मंत्री भरत गोगावले यांनी आदिती तटकरे यांना टोला लगावला आहे. झेंडावंदन करू दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळालं असं होत नसल्याचं गोगावले यांनी म्हटलं आहे. पालकमंत्रीपदासाठी रायगडमधून कोणाला संधी मिळणार याची राज्यभर चर्चा सुरू आहे. यामध्ये आदिती तटकरे, भरत गोगावले ही नावे सगळ्यात पुढे आहेत आणि विशेष म्हणजे या दोघांनासुद्धा मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याला 2 कॅबिनेट लाभलेले आहेत, परंतु अजून पालकमंत्रीपदावर शिक्कामोर्तब मात्र झालेलं नाही. रायगडचे पालकमंत्रीपद हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी कळीचा मुद्दा आहे. यामुळे आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात कोणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. परंतु आताची ती वेळ नाही. देशात जी काही युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे त्यावर सध्या आमचं लक्ष केंद्रित आहे. त्या अनुषंगाने पुढची वाटचाल करत आहोत असं माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं आहे. काल आम्हाला आदेश आले होते की युद्ध थांबतंय. आम्ही तिरंगा फडकावून बाईक रॅली काढणार होतो, परंतु रात्री उशिरा फोन आले की त्यांची काही मानसिकता दिसत नाही. त्यामुळे आम्ही थांबलो आणि म्हणूनच आम्ही रत्नागिरीमध्ये आहोत असं देखील गोगावले यांनी स्पष्ट केलं आहे. असं नाही काय, कारण त्यांना पहिलं ते पालकमंत्रीपद दिलं होतं. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं ते थांबवलं होतं. त्यांना झेंडावंदन दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळालं अशातला भाग नाही आहे. परंतु आत्ताची ती वेळ नाही आहे. आत्ताची वेळ आहे. देशाची जी काही युद्धजन्य परिस्थिती चालू आहे त्यावरती सध्या आमचं लक्ष केंद्रित आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढची वाटचाल करतोय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रत्नागिरी.